विद्यार्थी मित्र सर्वांना शुभ सकाळ. आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिकमध्ये इलेक्ट्रोलिसिस हा पॉइंट पाहत होतो आणि या इलेक्ट्रोलिसिसमध्ये इलेक्ट्रोलिसिस ऑफ एक्वियस NaCl हे कसं होतं ते पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्र, या इलेक्ट्रोलिसिस ऑफ एक्वियस NaCl मध्ये आपल्याला जी इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस होती ते इलेक्ट्रोलिसिसमध्ये इलेक्ट्रोलायटिक सेल कशी कन्स्ट्रक्ट केलेली असते आणि इलेक्ट्रोलिसिस होताना मोल्टन NaClचं कोणकोणत्या ॲनोडिक ऑक्सिडेशन रिॲक्शन असतात, कॅथोडिक ऑक्सिडेशन रिॲक्शन असतात आणि नेट रिझल्ट ह्या इलेक्ट्रोलिसिसचा काय असतो ते आपण पाहिलेलो होतो. आपल्याला इलेक्ट्रोलिसिस ऑफ एक्वियस NaCl हे आज पाहायचं आहे आणि या इलेक्ट्रोलिसिसची प्रोसिजर आपल्याला जशी आपण इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl पाहिलेली आहे तशीच प्रोसिजर आपल्याला या इलेक्ट्रोलिसिस ऑफ एक्वियस NaCl ची पण आहे. फरक एवढाच आहे की आपण फ्युज्ड NaCl मध्ये इलेक्ट्रोलिसिस करत असताना त्याच्यामध्ये वॉटरची क्वांटिटी कोणतीही नव्हती. त्यामुळं फ्युज्ड NaCl मध्ये फक्त Na+ आणि Cl- असेच आयन्स होते. आता आपण काय केलंय, NaClचं एक्वियस सोल्युशन तयार केले म्हणून NaCl मध्ये Na+, Cl- या आयनाबरोबर H2O मध्ये काही आयन्स असणार आहेत जसे की H+ किंवा OH- आयन्स होते आणि म्हणून एक्वियस NaClचं इलेक्ट्रोलिसिस करताना त्याच्या इलेक्ट्रोड रिॲक्शन्स ज्या असतात त्या फ्युज्ड NaCl किंवा मोल्टन NaCl पेक्षा डिफरंट असू शकतात हे आपल्याला सांगता येईल. याच्या इलेक्ट्रोलिसिसच्या प्रोसेसमध्ये आपल्याला सेम प्रोसिजर करायचे. इलेक्ट्रोलायटिक सेल कन्स्ट्रक्ट करायचे, एक व्हेसल घ्यायची, त्याच्यामध्ये 2 कार्बन इलेक्ट्रोड टाकायचे, कार्बन एनोड आणि कार्बन कॅथोड. हे कशामध्ये डीप करायचंय, NaClच्या एक्वियस सोल्युशन मध्ये ते इलेक्ट्रोड डीप करायचे. हे इलेक्ट्रोड मेटॅलिक वायरने एका हाय व्होल्टेज बॅटरीला कनेक्ट करायचे आहेत ज्याला आपण DC करंट सप्लाय असं म्हणतो आणि ही इलेक्ट्रोलायटिक सेल कन्स्ट्रक्ट करून आपल्याला प्रत्येक इलेक्ट्रोडकडे ज्या रिॲक्शन्स घडणार आहेत त्या पाहायच्या. जेव्हा हे सर्किट कंप्लीट होईल तेव्हा आपल्याला बॅटरीमधून करंट पास केल्यामुळं एक्वियस NaClचं डिकम्पोजिशन झालेलं दिसेल. इलेक्ट्रिक करंट पास केल्याशिवाय एक्वियस NaClचं डिकम्पोजिशन होत नाही म्हणून ही एक नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन असते. इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय टू कॅरी आउट डिकम्पोजिशन ऑफ एक्वियस NaCl ॲज लाईक मोल्टन NaCl. इथं सुद्धा आता आपल्याला ज्या इलेक्ट्रोड रिॲक्शन, आता मी इथं कन्स्ट्रक्शन मध्ये फिगर काढत नाही, फिगर तुम्ही मोल्टन NaClची इलेक्ट्रोलायटिक सेलची फिगर पाहिली तरी चालेल. फक्त त्यात बदल काय, त्यात बदल असा आहे की मोल्टन NaClच्या तिथं आपल्याला एक्वियस NaCl हे इलेक्ट्रोलाइट त्याचं नेम लिहायचं आहे. बाकीचा कार्बन एनोड, कार्बन कॅथोड, बॅटरी हे आपल्याला त्याच्यामध्ये फिगर आहे तशीच सांगत आहे. ती फिगर आपण डोळ्यापुढे ठेवू. आपण याच्या इलेक्ट्रोड रिॲक्शन किंवा वर्किंग रिॲक्शन लिहायचे आहे. आपल्याला एनोडकडे ऑक्सिडेशन रिॲक्शन होते त्याला आपण एनोडिक ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन असं म्हणतो. एनोडिक ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. आता ही ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन जी आहे एनोडकडे घडणारी, इलेक्ट्रॉनचा लॉस होतो, ही ऑक्सिडेशनची रिॲक्शन मोल्टन NaCl मध्ये काय दिसत होती आपल्याला, तर मोल्टन NaCl मध्ये ट्रेस ऑफ Cl- एनोडकडे मोल्टन NaClच्या बाबतीत क्लोरीन गॅस इव्हॉल्व झालेला दिसतो आणि त्याची ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आपण अशी लिहिलेली आहे, ट्रेस ऑफ Cl- फॉर्मिंग Cl2 + 2 इलेक्ट्रॉन मायनस.
Cl2 गॅस इव्हॉल्व्ह होतोय, लिबरेट होतोय कुठं? एनोडकडं. कशाच्या इलेक्ट्रोलिसिस मध्ये? मोल्टन NaClच्या इलेक्ट्रोलिसिस रिएक्शन. आता ऍक्वियस NaClचं इलेक्ट्रोलिसिस करताना आपल्याला दोन कॉम्पिटेटिंग रिएक्शन्स दिसतात. त्यामध्ये ही एक रिएक्शन असते आणि दुसरी एक रिएक्शन अशी दिसते. पैस ऑफ H2O याचं ऑक्सिडेशन होतं. पैस ऑफ H2 कशामध्ये ऑक्सिडेशन होतं? तर O2 गॅसमध्ये प्लस O2 प्लस 4H प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन मायनस अशी एक रिएक्शन या रिएक्शन बरोबर घडण्याची शक्यता आहे. दोन कॉम्पीट करणाऱ्या रिएक्शन एनोडिक ऑक्सिडेशन मध्ये घडू शकतात. म्हणजे एनोडकडे क्लोरीन गॅस जमा होऊ शकतो किंवा ऑक्सिजन गॅस पण जमा झालेला दिसू शकतो. आता मग या दोन कॉम्पिटेटिव्ह रिएक्शन पैकी ऍक्च्युअल रिएक्शन एनोडकडे या दोन पैकी एक घडते. ती कोणती असते? तर इथं आपल्याला यांची ऑक्सिडेशन पोटेन्शियल माहित असायला पाहिजे. ऑक्सिडेशन पोटेन्शियल याचं पण ऑक्सिडेशन पोटेन्शियल काय ते माहित असायला पाहिजे. आणि याच्या व्हॅल्यू जर आपण अभ्यासल्या ऑक्सिडेशन पोटेन्शियलच्या तर आपल्याला एनोडकडं कोणती रिएक्शन घडलेली दिसते? तर एनोडकडं ज्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त, ज्या रिएक्शनचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त ती रिएक्शन एनोडकडे घडलेली दिसते. मग या दोन रिएक्शन पैकी कोणत्या रिएक्शनचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त असतं? तर आपल्याला या रिएक्शनचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त दिसतं. या ऑक्सिडेशन पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज जर आपण अभ्यासले या दोन रिएक्शन तर याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त असतं आणि म्हणून या दोन कॉम्पिटेटिव्ह रिएक्शन पैकी एनोडकडे ही रिएक्शन घडत असली पाहिजे असं आपल्याला या ऑक्सिडेशन पोटेन्शियलच्या व्हॅल्यूजवरून सांगता येईल. पण बऱ्याचशा एक्सपेरिमेंट जर पाहिले तर बऱ्याचशा एक्सपेरिमेंटवरून आपल्याला असं लक्षात येतं की एनोडकडं जरी याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त असतं तरी सुद्धा आपणाला कोणती रिएक्शन घडलेली दिसते? ही घडलेली दिसते. ऑक्सिडेशन पोटेन्शियल वरून ही रिएक्शन घडायला पाहिजे, एक्सपेक्टेड रिएक्शन ही आहे. पण एक्सपेरिमेंट बरेचसे केल्यानंतर असं समजतं की आपल्याला एनोडकडं क्लोरीन गॅस लिबरेट झालेला दिसतो ऑक्सिजन गॅसच्या ऐवजी. आणि म्हणून एनोडकडं रिझल्ट काय होतात किंवा प्रॉडक्ट काय तयार होतो? क्लोरीन गॅस इज इव्हॉल्व्ड ऍट एनोड अँड दिस इज ड्यू टू दी ओव्हर व्होल्टेज. हे कशामुळे घडतं? तर ओव्हर व्होल्टेज म्हणून. ओव्हर व्होल्टेज काय ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. दी व्होल्टेज required for electrolysis of aqueous NaCl. It is actually larger than calculated from potential values. Aqueous NaCl चं इलेक्ट्रोलिसिस करताना जे पोटेन्शियल ऍक्च्युअली लागतं ते पोटेन्शियल कशापेक्षा जास्त असतं? तर या रिएक्शनच्या पोटेन्शियल व्हॅल्यूज वरून जे कॅल्क्युलेट केलेलं असतं त्याच्यापेक्षा ऍक्च्युअली इलेक्ट्रोलिसिस करताना लागणारं व्होल्टेज जास्त असतं. अशा एक्सेस व्होल्टेजला काय म्हणायचं? ओव्हर व्होल्टेज म्हणायचं. आणि ह्या ओव्हर व्होल्टेजमुळे आपल्याला ही रिएक्शन घडायच्या ऐवजी ही रिएक्शन घडलेली दिसते. लक्षात आलं तुमच्या? ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स ऍक्वियस NaCl मध्ये दोन कॉम्पिटेटिव्ह रिएक्शन असतात. दोन रिएक्शनची शक्यता असते. ऑक्सिडेशन पोटेन्शियलचा विचार करता ज्याचं पोटेन्शियल जास्त ती रिएक्शन एक्सपेक्टेड असते
ती घडायला पाहिजे. ही रिॲक्शन तिचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे, म्हणून ऑक्सिजन गॅस ऍक्च्युली ॲनोडकडे लिबरेट व्हायला पाहिजे. पण ओव्हर व्होल्टेजचा विचार करता रिॲक्शन ही घडायच्या ऐवजी कोणती घडते, ही रिॲक्शन घडते आणि म्हणून ॲनोडकडं क्लोरीन गॅस लिबरेट झालेला दिसतो. आता मी काय करतो तर म्हणजे ॲनोडची ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन ही आहे. तसंच कॅथोडिक रिडक्शन हाफ रिॲक्शन मी असं कॅथोडिक रिडक्शन हाफ रिॲक्शन. आता इथं सुद्धा कॅथोडकडं दोन रिॲक्शन घडण्याची शक्यता आहे. दोन रिॲक्शन कॉम्पीट होतात. कोणकोणत्या तर टॉईस ऑफ Na प्लस टॉईस ऑफ Na प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन मायनस फॉर्मिंग टॉईस ऑफ A. ही तर एक रिॲक्शन असतेच, शक्यता आहे. पण दुसरी रिॲक्शन आणखी कुठली घडण्याची शक्यता आहे? टॉईस ऑफ H2O प्लस 2 इलेक्ट्रॉन मायनस फॉर्मिंग H2 गॅस प्लस टॉईस ऑफ OH मायनस टॉईस ऑफ OH मायनस. आता ह्या दोन रिॲक्शन एकमेकाला कॉम्पीट होतात. या दोन पैकी एखादी रिॲक्शन कॅथोडकडे होत असते. ती कोणती होते? जसं ऑक्सिडेशन रिॲक्शनचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल असतं तसं रिडक्शन रिॲक्शनचं रिडक्शन पोटेन्शियल असतं. याचंही ठराविक रिडक्शन पोटेन्शियल असतं, याचंही रिडक्शन पोटेन्शियल असतं. म्हणजे ही रिॲक्शन घडल्यामुळं त्या इलेक्ट्रोडकडं जे पोटेन्शियल निर्माण होतं त्याला रिडक्शन पोटेन्शियल असं म्हणायचं. ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त ती रिॲक्शन एक्सपेक्टेड असते, ती रिॲक्शन तिथं घडली पाहिजे. कोणत्या रिॲक्शनचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त असतं तर ह्या रिॲक्शनचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त असतं. कोणत्या रिॲक्शनपेक्षा? याच्यापेक्षा. आणि म्हणून कॅथोडकडं कोणती रिडक्शन रिॲक्शन घडते? H2O चं रिडक्शन होतं आणि हायड्रोजन गॅस तयार होतो आणि हे आयन तयार होतं. तर ॲनोडकडे कुठली रिॲक्शन होते? ॲक्वियस म्हटलंय, याचा अर्थ NaCl मध्ये पाण्याची क्वांटिटी पण आहे. ह्या पाण्याचं ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिजन गॅस तयार होतो. कॅथोडकडे पाण्याचं रिडक्शन आणि हायड्रोजन गॅस तयार होतो. पण इथं ही रिॲक्शन होत नाही. ओव्हर व्होल्टेजमुळे ही घडते. रिडक्शन पोटेन्शियल ऑक्सिडेशन पोटेन्शियल या रिॲक्शनचं जास्त असून सुद्धा ओव्हर व्होल्टेजमुळे ही रिॲक्शन घडते. इथं मात्र ह्या रिॲक्शनचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त आहे, म्हणून तीच रिॲक्शन घडताना आपल्याला दिसते. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल शक्यता दोन रिॲक्शनच्या आहेत, पण घडते मात्र रिॲक्शन एकच. लक्षात आलं? आता कोणकोणत्या दोन रिॲक्शन झाल्या बघा. ॲनोडकडं ऍक्च्युअल घडणारी ही रिॲक्शन आणि कॅथोडकडे ऍक्च्युअल घडणारी ही रिॲक्शन. आता मी कॉम्पिटेटिंग रिॲक्शन जरी असल्या तरी त्या घडत नाहीत, म्हणून ह्या रिॲक्शन मी येथून उचलून टाकतो. फक्त ज्या रिॲक्शन्स घडतात त्याच रिॲक्शन मी करतो. बघा, ॲनोडिक ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन ही झाली. कॅथोडिक रिडक्शन हाफ रिॲक्शन ही रिॲक्शन झाली. आता मला रेडॉक्स रिॲक्शन मिळवायची, ओव्हरऑल रिॲक्शन मिळवायची. मला काय करावं लागेल? या दोन रिॲक्शनची बेरीज करायची आणि ती रिॲक्शन ओव्हरऑल रिॲक्शन, नेट रिॲक्शन किंवा रेडॉक्स रिॲक्शन असेल. या दोन रिॲक्शनचा विचार करा बघू. तर हे इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील. मला काय काय लिहिता येईल बघा. टॉईस ऑफ Cl मायनस प्लस टॉईस ऑफ H2 डाव्या बाजूला, उजव्या बाजूला Cl2 गॅस प्लस H2 गॅस प्लस इथं टॉईस ऑफ OH. आता क्लोरीन गॅस कुठं लिबरेट होतोय? ॲनोडकडं. हायड्रोजन गॅस कॅथोडकडं लिबरेट होतो. आणि मग मोल्टन NaCl मध्ये काय होतं? मोल्टन NaCl मध्ये
एनोडकडे क्लोरीन गॅस होता आणि कॅथोडकडे हायड्रोजन गॅसच्या ऐवजी काय होता, सिल्वरी व्हाईट सोडियम डिपॉझिट झालेला होता. सिल्वरी व्हाईट सोडियम डिपॉझिट झालेला. आपल्याला इथं हा रिझल्ट किंवा प्रॉडक्ट वेगळा दिसतो. अशी ही रेडॉक्स रिएक्शन घडते इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl मध्ये आणि ॲक्वियस NaClचं डिकम्पोजिशन होतं आणि क्लोरीन गॅस, हायड्रोजन गॅस आणि OH मायनस आयन तयार झालेले दिसतात. मग बघा या रिएक्शनचे रिझल्ट काय असतील इलेक्ट्रोलिसिस रिएक्शनचे. पहिला रिझल्ट सांगायचे म्हणजे काय सांगायचं, एनोडकडे कुठला प्रॉडक्ट आहे, कॅथोडकडे कुठला प्रॉडक्ट आहे, आणखी काय रिझल्ट दिसतोय. इथं मला असं दिसतंय ऍट एनोड कुठला रिझल्ट दिसतो, ग्रीनिश येलो गॅस क्लोरीन, ग्रीनिश येलो क्लोरीन गॅस इज लिबरेटेड ऍट एनोड. ऍट कॅथोड हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड. कॅथोडकडे हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. मोल्टन NaCl मध्ये काय प्रॉडक्ट होते, एनोड क्लोरीन गॅस आहे तसाच, पण कॅथोडकडे सोडियम डिपॉझिट झालेला दिसला. इथं मात्र हायड्रोजन गॅस लिबरेट झालेला दिसतो. हा फरक आहे याच्यातला. अजून काय दिसतं तर ॲक्वियस NaCl मध्ये आपण इथे एक रिएक्शन दिलेली होती, आठवती का बघा, ट्राइस ऑफ Na प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन मायनस फॉर्मिंग ट्राइस ऑफ Na. तर ॲक्वियस NaCl जो इलेक्ट्रोलाइट आहे त्याच्यामध्ये Na प्लस आहेत, आयन आहेतच, ते कुठं गेलेत का नाही, ते तसेच शिल्लक राहतात. कारण ते रिएक्शन मध्ये कुठं वापरले तर का Cl वापरलेला दिसतोय NaCl मधला, पण Na प्लस आयन हे तसेच शिल्लक राहतात, त्याचा कुठंच वापर होत नाही. तर हे Na प्लस आयन या रेडॉक्स रिएक्शन मध्ये इथं तयार झालेले OH मायनस आयन यांच्याबरोबर कंबाईन होता. शिल्लक राहिलेले Na प्लस आयन्स ह्या OH मायनस आयनाबरोबर कंबाईन होतात आणि काय तयार झालेलं दिसतं, NaOH सोडियम हायड्रॉक्साईड आपल्याला तयार झालेलं दिसतं. हे सोडियम हायड्रॉक्साईड आपल्याला खूप महत्वाचा प्रॉडक्ट या इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl मध्ये तयार झालेला दिसतो आणि तो NaOH आपल्याला इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या कारणासाठी किंवा इतर प्रॉडक्ट तयार करण्यासाठी, जसं की सोप्स तयार करण्यासाठी, डिटर्जंट्स तयार करण्यासाठी, पेपर इंडस्ट्रीजमध्ये, डाय इंडस्ट्रीमध्ये, इंक इंडस्ट्रीमध्ये हा NaOH आपल्याला एक महत्वाचा प्रॉडक्ट यूज करता येतो की जो आपल्याला कुठं तयार झालेला दिसतो, इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl मध्ये. मला वाटतं तुम्हाला आता इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl आणि इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl याच्यामधला फरक कळालेला असेल. पाठीमागचं लेक्चर ऐकलं तर तुम्हाला मोल्टन NaCl याचं इलेक्ट्रोलिसिस कसं केलंय ते तुम्हाला समजेल. त्याच्यातल्या इलेक्ट्रोड रिॲक्शन कळतील, त्या इलेक्ट्रोड रिॲक्शन किंवा ते इलेक्ट्रोलिसिस आपण ॲक्वियस NaCl बरोबर अभ्यासत असताना कम्पेअर केलं तर कम्पेअर करून याच्यात बदल कोणता आहे ते लक्षात येईल आणि कम्पेअर करून अभ्यास केला तर आपल्याला ते चांगलं फर्मली लक्षात राहील. फक्त बदल काय आहे, इथं मोल्टन NaCl आहे, इकडे ॲक्वियस NaCl आहे. एनोडवरची रिॲक्शन तीच आहे, फक्त कॅथोड मधल्या रिॲक्शन मध्ये बदल आहे. एवढाच चेंज याच्यामध्ये आपल्याला दिसतो, तो आपल्याला व्यवस्थित नीट समजून घ्यावा लागेल. बाकीची इलेक्ट्रोलिसिसची प्रोसिजर आहे तशीच आहे, यात काय शंका नसावी असं मला वाटतंय. मी पुढे जातो. जर त्या इलेक्ट्रॉन रिॲक्शन तुम्हाला समजल्या नसतील तर पुन्हा हे एक युट्यूबवरचं लेक्चर आहे का, म्हणजे तुम्हाला ते आणखी क्लिअर होईल. सो दिस इज द इलेक्ट्रोलिसिस.
नेक्स्ट पॉइंट एक मला एक्सप्लेन करायचा आहे या इलेक्ट्रोलिसिस बद्दल. तो कोणता आहे? तर तो आहे आस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस. आस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस. आता याच्यात दोन आस्पेक्ट शिकायचे. पहिला ए पॉइंट. आता हे आस्पेक्ट्स कशावरून आपल्याला लिहायचे? तर बघा, इलेक्ट्रोलिसिसच्या बाबतीत आपल्याला इलेक्ट्रोलिसिस हे पहिल्यांदा फॅरेडे या सायंटिस्टनी एक्सप्लेन केलेलं आहे. फॅरेडे आणि फॅरेडेनी इलेक्ट्रोलिसिसचे दोन लॉ आपल्याला दिले. एक आहे फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस आणि सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. तर हे लॉ तुम्हाला आता तुमच्या सिलेबसमध्ये नाही, पण त्याच्यावरून आपल्याला काय लिहायचं आहे? आस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस. पूर्वीच्या सिलेबसमध्ये फॅरेडेचे लॉ, त्याचं स्टेटमेंट आणि एक्सप्लेनेशन दिलेलं होतं. आताच्या सिलेबसमध्ये तुम्हाला हे फॅरेडेचे लॉ नाही, पण फॅरेडेच्या लॉ तुम्हाला काय लिहायचे? आस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस लिहायचे. तरी सुद्धा फॅरेडेच्या फर्स्ट लॉचं स्टेटमेंट मी सांगतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल. ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस, आता इलेक्ट्रोलिसिस करताना काय करतो आपण? इलेक्ट्रिक करंट पास करतो आणि कॅथोड आणि ॲनोडकडं वेगवेगळे इलेक्ट्रिक करंट पास केल्यामुळं डिकम्पोजिशन रिॲक्शन घडते आणि प्रत्येक इलेक्ट्रोडकडे एक ठराविक प्रॉडक्ट, गॅस असेल सॉलिड असेल, तो लिबरेट झालेला दिसतो किंवा डिपॉझिट झालेला दिसतो. पहिला लॉ काय सांगतो? द अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास. पहिल्या लॉचं स्टेटमेंट असं आहे, मराठीत सांगतो मी, की इलेक्ट्रोलिसिस करत असताना फॅरेडेच्या पहिल्या लॉनुसार एखाद्या इलेक्ट्रोडकडं लिबरेट झालेलं किंवा डिपॉझिट झालेलं पदार्थाचं वेट कशाशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतं? त्या इलेक्ट्रोडमधून किती इलेक्ट्रिसिटीची क्वांटिटी आपण पास करतोय त्याच्याशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. याचा अर्थ इलेक्ट्रिसिटीची क्वांटिटी जास्त असेल, अमाऊंट ऑफ द सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड काय असेल? जास्त असेल. हा पहिला साधा आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. दुसरा लॉ काय? तर आपण इलेक्ट्रोलिसिस करताना जर एकापेक्षा जास्त इलेक्ट्रोलाइट्स वेगवेगळी घेतली वेगवेगळ्या कंटेनरमध्ये, काय केलंय? सेपरेट कंटेनर घेतले, याच्यात एक इलेक्ट्रोलाइट, याच्यात वेगळंच इलेक्ट्रोलाइट, अजून एखादं घेतलं आणि ते एकमेकाला सिरीजमध्ये कनेक्ट केली आणि त्यांच्यामधून सारख्या क्वांटिटीची इलेक्ट्रिसिटी पास केली. आता मी काय म्हटलंय? इलेक्ट्रिसिटीची क्वांटिटी आता सेम आहे, पण इलेक्ट्रोलाइट्स डिफरंट आहे. मग एखादं कॉपर सल्फेट असेल, सिल्वर नायट्रेट असेल, अजून एखादं कुठलं तरी इलेक्ट्रोलाइट असेल, ते सिरीजमध्ये कनेक्ट केली, सारख्या क्वांटिटीची इलेक्ट्रिसिटी पास केली, तर प्रत्येक इलेक्ट्रोडकडं पदार्थाचं डिपॉझिट झालेलं किंवा लिबरेट झालेलं वेट अमाऊंट कशाशी प्रपोर्शनल असतं? त्या पदार्थाच्या मोलार मासशी प्रपोर्शनल असतं किंवा इक्विव्हॅलंट वेटशी प्रपोर्शनल असतं. इट इज प्रपोर्शनल टू इक्विव्हॅलंट वेट. म्हणजे समजा एजीचं इक्विव्हॅलंट वेट किती आहे? मग इथं समजा एजी अनुत्री असेल तर या इलेक्ट्रोडकडं सिल्वरचं डिपॉझिट झालेलं वेट त्याच्या इक्विव्हॅलंट वेट एवढं असेल, कारण सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केली. म्हणून हा लॉ असा सांगितला जातो, व्हेन सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड थ्रू डिफरंट इलेक्ट्रोलाइट्स connected in series
then amount of substance deposited at respective electrodes is directly proportional to their equivalent weight. This is the Faraday's second law of electrolysis. फक्त मी स्टेटमेंट सांगितली आणि फॅरेडेच्या सेकंड लॉचा थोडासा अर्थ सांगितला, त्याच्यावरून आपल्याला आस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस शिकायचे. आता ही आस्पेक्ट्स म्हणजे काय, तर ह्या आस्पेक्ट्स मध्ये आपल्याला एखाद्या इलेक्ट्रोडकडं जो पदार्थ डिपॉझिट होणार आहे किंवा लिबरेट होणार आहे त्याचं अमाऊंट कोणत्या स्टेप्सनी, त्या पदार्थाचं अमाऊंट कोणत्या स्टेप्सनी कॅल्क्युलेट करायचं, या स्टेप्स सांगायच्या, म्हणजे आस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस सांगायचे असतात. आस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस पहिल्या आस्पेक्ट्स मध्ये मी असं लिहितो, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास. आता ही क्वांटिटी कशी काढायची असते, कशी आपण फॉर्म्युल्याच्या स्वरूपामध्ये लिहित असतो. इट इज गिव्हन ॲज क्यू कूलम इक्वल आय इंटू टी, इथं मी लिहितो एम्पियर सेकंड. अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केलेली कशामध्ये एक्सप्रेस केलेली असते, क्यू. इट्स युनिट इज कूलम. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड, दॅट इज क्यू कूलम इक्वल टू आय इंटू टी, वेर आय इज करंट स्ट्रेंथ इन एम्पियर. हे करंट स्ट्रेंथ किती आहे, किती अमाऊंट आहे करंटचं, आणि किती टाइमसाठी हा करंट. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड, इट इज amount of the current strength in ampere passed for how much time, that is time in second. आपणाला करंट स्ट्रेंथ माहित असेल, टाइम माहित असेल, तर आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड, दिस इज द फर्स्ट आस्पेक्ट. सेकंड आस्पेक्ट आहे नंबर ऑफ moles of electrons actually passed. Number of moles of electrons actually passed. आता हे कसे कॅल्क्युलेट करायचे, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युली पास्ड. तर ते या पद्धतीने आपल्याला असेल हे इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युली किती पास केलेले, त्यांचे नंबर ऑफ मोल्स डिटरमाइन करता येतील. कसे डिटरमाइन करायचे, आपल्याला माहिती आहे टोटल क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड किती आहे, क्यू कूलम. द चार्ज ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन, इट इज 96500 कूलम मोल इलेक्ट्रॉन. काय सांगितलंय, टोटल क्वांटिटी इलेक्ट्रिसिटीचे एवढे आहे, क्यू कूलम टोटल क्वांटिटी इलेक्ट्रिसिटी. 1 मोल इलेक्ट्रॉन वरचा चार्ज किती असतो, 1 मोल इलेक्ट्रॉन वरचा 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन, तर तो चार्ज असतो 96500 कूलम. इट इज इक्वल टू 1 फॅराडे. 1 फॅराडे एवढा चार्ज असतो. 1 फॅराडे म्हणजेच किती, 96500 कूलम पर मोल. 1 मोल इलेक्ट्रॉनचा एवढा चार्ज असतो. याच्यावरून नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युली पास्ड हे कसे लिहायचे, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युली पास्ड हे या पद्धतीने क्यू कूलम divided by 96500 coulomb per mole electrons.
नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली पास्ड. हे कसे डिटरमाइन करायचे, कॅल्क्युलेट करायचे, या फॉर्म्युले. Q is the total quantity of electricity passed. This is the charge on 1 mole of electron. So number of moles of electrons are calculated using this formula. आपण दोन aspects पाहिले. कशाचे? इलेक्ट्रोलिसिसचे. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी passed, number of moles of electrons actually passed. ते आपल्याला total quantity of electricity divided by charge on 1 mole of electron. हे केलं की आपल्याला काय निघतील? नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली पास. म्हणजे इलेक्ट्रोलिसिस करताना ऍक्च्युअली आपण इलेक्ट्रॉनचे किती मोल्स पास केलेले आहेत हे याच्यावरून डिटरमाइन करता येईल. तिसरा एक एस्पेक्ट मी सांगतो यामध्ये, तो आहे नंबर ऑफ moles of product form. Number of moles of product form. आता हे number of moles of product form हे आपल्याला कसे डिटरमाइन करता येतात? तर एखादी इलेक्ट्रोलिसिस मध्ये हाफ रिएक्शन घेतली तर त्या हाफ रिएक्शनची स्टॉइचियोमेट्री काय त्याच्यावरून डिटरमाइन करता येईल. म्हणजे समजा ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन रिएक्शन असेल तर रिडक्शन रिएक्शन मध्ये एखाद्या स्पेसिसचं रिडक्शन करायला किती इलेक्ट्रॉन्स लागतात आणि त्याच्यावरून प्रॉडक्टचे किती मोल्स तयार होतात हे आपल्याला माहीत झालं तर आपण काय काढू शकतो? नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म काढू शकतो. नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म. आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म हे कॅल्क्युलेट करता आले की आपण शेवटचा आस्पेक्ट कॅल्क्युलेट करू शकतो. मास ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म. मास ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म हा आपल्याला डिटरमाइन करतो. मास ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म. आता या दोन स्टेप तुम्हाला मी आता क्लिअर केलेले. आता ऍक्च्युली नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रॉडक्ट आणि मास ऑफ द प्रॉडक्ट एखाद्या इलेक्ट्रोड एखाद्या सबस्टन्सचा किती डिपॉझिट होईल इलेक्ट्रोलिसिस करताना त्या स्टेप मी नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करीन ह्या दोन स्टेप्स. आणि मग तुम्हाला एखाद्या इलेक्ट्रोडचं एखाद्या सबस्टन्सचं किती अमाऊंट डिपॉझिट होईल किंवा लिबरेट होईल हे या 4 स्टेप कळाले की तुम्हाला ते कॅल्क्युलेट करता. या दोन स्टेप क्लिअर झाल्या. या दोन स्टेप्स कशा कॅल्क्युलेट करायचे नंबर ऑफ मोल्स आणि मास ऑफ द प्रॉडक्ट ते मी पुढच्या वेळी एक्सप्लेन करेन. परत रिवाइज करतो. आज आपण काय पाहिलं ते. आज आपण पाठीमागच्या लेक्चरला इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन इनिशियल, या लेक्चरला आपण इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस इनिशियल याच्या इलेक्ट्रोड रिएक्शन किंवा वर्किंग रिएक्शन्स पाहिलेले आहेत. आणि त्यानंतर आपण या पॉइंटकडे आलो आस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस. ह्या आस्पेक्ट्समध्ये इलेक्ट्रोलिसिस करताना आस्पेक्ट शिकायचे म्हणजे काय? इलेक्ट्रोलिसिस करताना प्रत्येक इलेक्ट्रोडकडं एखाद्या पदार्थाचं किती अमाऊंट डिपॉझिट होईल किंवा लिबरेट होईल ते कोणत्या स्टेपनी डिटरमाइन करायचं त्या स्टेप्स पाहिजे. त्याला आस्पेक्ट्स असं म्हणायचं. मग हे आस्पेक्ट्स आपणाला फॅराडेच्या पहिल्या लॉने किंवा पहिल्या लॉवरती डिपेंड दिसतात. तर मी दुसरा जो आस्पेक्ट मुख्य आस्पेक्ट बघणार आहे बी, तो फॅराडेच्या सेकंड लॉवरती डिटरमाइन. फॅराडेचा सेकंड त्याची स्टेटमेंट मी सांगितलेली आहे फॅराडेच्या सेकंड लॉची फर्स्ट लॉची. ती फारशी लक्षात ठेवायची गरज नाही, पण आस्पेक्ट्स बघणार असाल तर तुम्हाला त्याचा थोडासा आधार पाहिजे, लिंक पाहिजे, ते लॉस माहीत पाहिजे. कशासाठी आपण हे शिकतो तर ते फॅराडेच्या लॉ वरून आपल्याला हे शिकायचे. म्हणून आपल्याला आज इथं थांबावं लागेल. आस्पेक्ट्स आणखी आपण 2 पॉईंट पुढच्या लेक्चरला क्लिअर करूया. इथं मी थांबतो. थँक्यू.